अक्षदाज ऑल इन वन चॅनेल आणि आज आहे होळी। तर होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा। हां आणि अक्षदा आज स्कूलमधून आली आणि त्यानंतर मी ब्लॉग चालू केलेला आहे। काल तर तिचा पहिला दिवस होता आणि आज दुसरा दिवस। अक्षदा तुला कसं वाटलं स्कूलमध्ये जाऊन? मज्जा आली। काय मजा केली तू? आम्ही डान्स केला। आणखी अजून आहे ना टीचरनी आहे ना आम्हाला एक पेपर दिला। आम्ही पोएम शिकलो। ओके, खूप मजा केली। तुला आवडतं ना आता स्कूल? हां, तू रोज जाणार ना? उद्या सुट्टी। स्कूल सुरू होऊन फक्त 2 दिवस झाले, कालचा दिवस आणि आजचा दिवस, आणि उद्या लगेच सुट्टी आली। उद्या धुलीवंदनची सुट्टी आहे तिला पण स्कूलमध्ये, हो ना अक्षदा? हो। उद्या कलर खेळायचे ना? हां, उद्या अक्षदा कलर खेळणार आहे। खूप मस्त मज्जा करणार आहे अक्षदा। आणि ती खूप एक्सायटेड आहे होळीसाठी। आता मला होळी आहे ना खूप आवडते। हो ना? कारण होळीला कलर खेळता आणि पाणी खेळतात। अक्षदाला पाण्यात खेळायला खूप आवडतं। पाण्यात आहे ना जरा आपण काय टाकतो पाण्यात? कलरने कसं काय? आपण माझ्याकडे पिचकारीच नाही। आणूया ना आपण कधी? उद्या सकाळी जाऊ। बाबा सकाळी कसं काय? बाबा घरी येत ना उद्या, बाबांना घेऊन जाशील? हां, मस्त ठीक इथेच आहे जवळच आहे। ठीक आहे जाऊ। आम्ही खेळतो। बरोबर, आणू। हां, उद्या आणू। तर आम्ही आता उद्या पिचकारी आणणार आहे। आमची तयारी झाली आता सुरू होळीची, आणि आता उद्या खूप अक्षदा मजा करेल। आणि चला तर मग तुमचा झाला की नाही स्वयंपाक होळीचा? माझं तर चालू आहे। आज माझं बेत आहे छोले पुरी, श्रीखंड आणि जिरा राईस, एवढं सर्व करणार आहे। आणि हो, मिरचीचे भजे ऑल टाईम फेवरेट आमच्या सर्वांचे, त्याच्यामुळे मिरचीचे भजे एवढा सर्व स्वयंपाक करायचा आहे। आणि स्वयंपाकाची तयारी माझी चालू झालेलीच आहे। चला तर मी तुम्हाला दाखवते आता, स्टे ट्यून। मी इथे आता छोले घेतले शिजवायला। पावशेर असे छोले होते, तर ते मी कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या काढून घेते। त्या आधी भिजवलेले, त्याच्यामुळे 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित होतील। आणि इथे घेतला आहे मी आता कांदा चिरून घेते, आणि थोडा लसूण घेतला आहे। आता पुढची तयारी करूया। चला तर मग आता भाजीची तयारी मी करून घेते पूर्ण। त्यासाठी मी कांदा आणि लसूण तर आधी घेतलेलाच होता। 2 कांदे मीडियम साईजचे मी कापून घेतलेले होते, आणि आता मी 2 टोमॅटो घेते आहेत। छोलेसाठी थोडासा टोमॅटो जास्तच लागतो, त्यासाठी आता 1 टोमॅटो झाला, तर दुसरा टोमॅटो मी नीट कापून घेते। थोडा जाडसर कापला तरी चालेल, कारण तो आपल्याला असाही मिक्सरमध्येच बारीक करायचा आहे। तर तो आता मी व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे। आता लसूण झालं आहे, त्यामुळे मी आता थोडंसं आल्याचा तुकडा घेते कट करून। आता हे सर्व आपण मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेते मी। आता मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। आधी कांदा, मग टोमॅटो, आलं आणि लसूण हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आणि आज व्हिडिओ असा काय येतोय, तर माझा ट्रायपॉड जो आहे तो तुटलेला आहे अक्षदाकडून, तर त्यामुळे व्हिडिओ असा येतोय। मला कॅमेरा नेट सेट करता येत नाही आहे कुठेच। आता मी हे सर्व मिक्सर करून घेते व्यवस्थित। आता माझा मसाला झाला आहे रेडी। आता मी तयारी करून घेणार आहे पुऱ्यांची। त्यासाठी मी आता पीठ मळून घेते। त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं होतं, त्यामध्ये मी ओवा घेतला आहे, हातावरच क्रश करून घेतलेला आहे, तो टाकला आहे। आता मी त्यामध्ये टाकलं आहे चवीपुरतं मीठ। पुऱ्यांना ओवा जर असेल तर अगदी उत्तम चव येते, मस्त। आणि थोडंसं अगदी 1 चमचाभर असं अंदाजानेच टाकते मी इथे, तेल टाकून घेऊया। आणि आता हे सर्व आपल्याला हातावर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी, नंतरच पीठ मळायचं आहे। त्यामुळे आता मी बघा कशा प्रकारे हातावर मस्त मिक्स करून घेते, त्यामुळे सर्व असं जिन्नस जे आहे ते एकजीव होतात।
आणि मीठही सर्व ठिकाणी व्यवस्थित लागलं जातं, ओवाही सर्व ठिकाणी व्यवस्थित होतो आणि तेलाचं जे मोहन असतं त्यामुळे पुऱ्याही मस्त मऊ होतात आपल्या. तर आता मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते हातावरच. व्हिडिओ अक्षदा काढत होती. सध्या ड्रायफ्रूटचं काम माझी अक्षदा करते. अक्षदा व्यवस्थित बसली आहे तिथे माझ्याजवळच आणि चालू आहे तिचं शूटिंग. मदत करते पण पोरगी खूप माझी, तिलाही आवडतं असं करायला. आणि आता मी हे सर्व मिक्स झालं आहे तर पीठ मळून घेते. पाणी अगदी बेतानेच टाका, अगदी सैल पीठ आपल्याला करायचं नाही आहे. पोळ्यांना ज्या प्रकारे असतं त्यापेक्षा किंवा तेवढंच त्याच प्रकारे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हॅलो, आणि मी आता तुम्हाला बोलले स्वयंपाकची तयारी करते आणि ते बाहेरून बघितलं तर मस्तपैकी होळीची तयारी चालू आहे. चला तुम्हाला पण दाखवते मी. इथे मस्तपैकी होळीची तयारी चालू आहे. खूप मोठी होळी करणार आहे तिथे. गौऱ्या वगैरे ठेवल्यात त्यांनी आणून. मस्तपैकी तयारी चालू आहे. लाईटच्या खांबामुळे व्यवस्थित दिसत नसेल पण इथे मोठी अगदी होळी आहे. इथे खाली तर दुकानं लागलेलीच आहेत. आणि आता छोले झाले आहेत आपले. आपण एकदा चेक करूया. हे बघा हातावर असं मस्तपैकी त्याचं पीठ होत आहे, म्हणजे तो छान असा शिजला गेला आहे मऊसूत असा. चला तर मग आता करून घेऊया छोलेची भाजी, मग करूया भज्यांची तयारी आणि नंतर करूया पुऱ्या. चला तर आता मी कढई तापत ठेवलेली आहे छोलेसाठी. त्यामध्ये मी आता टाकते तेल. एक मोठा चमचा भरून मी तेल टाकलेलं आहे. सणासुदीला चालतं थोडंफार तेल जास्त. आणि त्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे खडा मसाला, म्हणजेच 5-6 आपल्या काळी मिरी, थोड्या लवंगा आणि 2-3 तेजपान. आता हे व्यवस्थित तेलामध्ये मस्त परतून घेते आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे सर्व मसाले, हळद, मिरची, घरचा काळा मसाला आणि छोले मसाला. हे सर्व मी आता त्या मसाल्यामध्ये तेलामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे भाजीला तर एकदम छान येईल. आणि त्यानंतर मी आता त्यामध्ये टाकून घेतलेले आहे कांदा, टोमॅटो, जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि थोडा मसाला मी ठेवला होता जो आता मी वरतून टाकलेला आहे, तो आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. त्यामध्ये मी टाकलेली आहे कसुरी मेथी. ही तव्यावर थोडी गरम करून घेतलेली होती मी. ती आता आपण त्या मसाल्यामध्ये परतून घेऊया व्यवस्थित. आता आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटत आलेलं आहे. तर त्यामध्ये शिजवून घेतलेले जे छोले होते आपल्याकडे ते आपण त्यामध्ये ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित असे मस्त मिक्स करून घेऊया. वा, आत्ताच इतके छान दिसत आहेत ते, चवीला अगदी मस्तच होणार आहेत. तर मस्तपैकी करून आता भाजी थोडीशी पातळ आहे, त्यासाठी मला घट्टपणा पाहिजे. तर मी काय केलं, जे छोले होते थोडे काढून ठेवलेले होते ते मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेतले, म्हणजे त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि तीच त्या भाजीमध्ये टाकली. त्यामुळे भाजीला मस्त घट्टसरपणा आहे. तर तुम्ही एकदा करून बघा, मस्त ट्रिक आहे ही. आणि आता आपली भाजीमध्ये मी छोले शिजवताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे भाजीत अगदी कमीच मीठ टाकते मी आता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. आणि आता आपली भाजी एक उकळी आली की रेडी. इकडे भाजी होते आणि इकडे पसारा बघा, भांड्यांचा पसारा खूप पडलेला होता, पण ठीक आहे, सणासुदीला होतच. आणि इथे चालू आहे माझी आता भज्यांची तयारी. एकीकडे मी आता भज्यांची तयारी करण्यासाठी मिरच्या कापून घेते, मधोमध त्याच्या बिया काढून घेते. मिरच्या कापून झाल्यानंतर मी आता त्याचं पीठही मिक्स करून घेणार आहेत. आणि खाली जायचं आहे मला, जिथे होळी आहे ती बघायला जायचं. अक्षदाला बघावं असं वाटते खूप, आणि मलाही बघायची आहे. आता आम्ही चाललो आहे, नंतर मी नैवेद्य दाखवेल. आता बघा मी पीठ मळून घेते आहे, भज्यांचं पीठ मी मिक्स करून घेते आहे. त्यासाठी मी आता घेतले बेसन. त्यामध्ये मी आता टाकते थोडी हळद आणि थोडासा ओवा होता माझ्याकडे, तो मी हातावर क्रश करून भज्यांना टाकलेला आहे. ओवा जर भज्यांमध्ये नसेल तर भज्यांची गंमतच काय, ओव्याशिवाय भजे तर नाहीच. अगदी उत्तम चव लागते भज्यांची ओवा असल्यावर. तर आता हे सर्व मी मिक्स करून घेते. अक्षदाला घाई झाली होती, मी फक्त माझ्या सासूबाईंचं ताट वाढून दिलं आणि आता अक्षदासोबत चालली आहे होळी बघायला. अजून होळीची तयारीच चालू आहे, पण तिला बघायची आहे लगेच होळी. काय बघायला चालली आता आम्ही घाईघाईमध्ये. काय बघायला चालली? काय बघायला चालली?
होली त्याला फेरी मारायची, पाणी टाकायचं आणि त्याला नारळ द्यायचं, पुरणपोळी तुम्ही इकडे या, गर्दीत जाऊ नका, इकडे या, या इकडे. होलिका दहन. आता ही आहे आपली होळीची तयारी बघितली आणि मी लगेच घरी आले होते आणि घरी आले आणि तिकडे बघितलं तर होळी मस्तपैकी पेटवली गेलेली होती. चला तर मग आता मी पण घाईघाईमध्ये मस्त स्वयंपाक करते आणि नैवेद्य दाखवून येते आणि तोपर्यंत माझ्या पुऱ्या तळायचंही काम चालू होतं. तर बघून घ्या, पुऱ्या मस्त टम्म अशा फुगल्या होत्या, सर्व मस्त चवीलाही एकदम छान झाल्या होत्या आणि टम्म फुगल्या होत्या. सगळ्यांना स्वयंपाक खूप आवडला. हॅपी होली. हॅपी होली अक्षता. हॅपी होली. चालू आमचं होळीचं सेलिब्रेशन. अक्षू आणि हा बघा छोटा. श्लोक. करा डान्स करा तिथे, करा छान छान. चला तर मग मुलांची मस्ती तर खूप वेळ चालली त्यानंतर पण, आणि आम्ही खूप मजा केली त्या दिवशी. मुलांसोबत आम्ही मुलं होऊन गेलो होतो छोटे. आणि चला तर मग तुम्हाला माझा आजचा ब्लॉग हा कसा वाटला नक्की सांगा. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.